रामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यहम. ठरल्याप्रमाणे आपल्या या चौधरी लॉन्समध्ये दर वद्य एकादशीला हनुमान चालिसेचे पाठ या ठिकाणी संपन्न होत असतात. हे 24वे पुष्प आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी उपस्थित झालेले हरिभक्त परायण कापशीकर महाराज, हरिभक्त परायण कामारीकर महाराज, तसेच श्री क्षेत्र त्रिधारा देवस्थान यांचे अध्यक्ष असणारे सन्माननीय शिवाजीराव शेषराव भरोसे यांचंही आगमन या ठिकाणी होणार आहे. तरी आमचे स्नेही असणारे संतोषजी आणि सन्माननीय सुभाषराव काका जावळे यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आता आपण या ठिकाणी लगेचच कार्यक्रमाला आरंभ करणार आहोत. खोलीमध्ये माझा आवाज जात असेल तर सन्माननीय नच्ची काका यांनाही विनंती आहे की त्यांनी सरळ या कार्यक्रमस्थळीच यायचं आहे. महाराजालाही विनंती आहे त्यांनी या कार्यक्रमाच्या स्थळी यायचं आहे. आपण लगेचच कार्यक्रमाला आरंभ करणार आहोत. 4-5 हनुमान चालिसेला अनुपस्थित असणारे, ज्यांच्या वाणीमध्ये मधुरता असून मधाळता सुद्धा आहे, असे सूत्रसंचालक सन्माननीय ऋषिकेशजी औंडेकर हेही या ठिकाणी आलेले आहेत. मी या ध्वनिक्षेपकाचा ताबा याच्या पुढे त्यांना देऊ इच्छितो. सर्वांची सुरुवातीला क्षमा मागतो आणि एक गुरुजींची याच्यात सुधारणाही करतो. 3 वेळा नव्हतो मी, 5 वेळा म्हणले ते, फक्त 3 मागच्या 3 एकादशींना नव्हतो. नाही, भगवान आपला शब्द खोटा करू कधीतरी या बाबतीत तरी. असो, मान्यवरांचं स्वागत. श्रीखंडनम चंदनम दिव्यम गंधाढ्यो सुमनोहरम विलेपनम सुरश्रेष्ठ चंदनम प्रतिगृह्यताम्. अंजनी गर्भसंभूतो वायुपुत्रो महाबला कुमारो ब्रह्मचारिश्च तस्मै श्री हनुमतये नमः. पुष्पमाल्यां समर्पयामि. माल्यादीनि सुगन्धीनि मालत्यादिनमय प्रभु. मया हृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्. सेवन्तिका बकुलचम्पकपाटलाब्धि पुन्नागजातिकरवीररसालपुष्पैः. बिल्वप्रवाल तुलसी जलमालतीभिः त्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद. पतंगचूर्णं समर्पयामि. माल्यादीनि सुगन्धीनि मालत्यादिमय प्रभो. मया हृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्. श्रीखंडनम चंदनम दिव्यम गंधाढ्यो सुमनोहरम विलेपनम सुरश्रेष्ठ चंदनम प्रतिगृह्यताम्. नचिकाका या. शुभं करोति कल्याणं
आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तु ते। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनो हरि। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनिन्दे समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। वरीच बसायचं आहे सर्वांनी। चला चालू करा। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री गणेशाय नमः। अस्य श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य उदकौशिक ऋषिः श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्टुप छन्दः सीता शक्ति श्रीमद् हनुमान कीलकं श्री रामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगः। अतध्यानं ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीतामुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं ददतमूर्जटां मण्डनं रामचन्द्रम् इति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसा महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासितून धनुर्बाण पाणिं नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्त्रातुमाविर्भूतमजं विभुं रामरक्षा पठेत्प्राज्ञ पापघ्नि सर्वकामदाम्। राघव पातु बालं दशरथात्मजा कौसल्येयो दृशो पातु विश्वामित्र प्रिय श्रुति घ्राणं पातु मखत्राता मुखं संवित्रिवत्सला जिह्वा विद्यानिधि पातु स्कण्ठं भरतवन्दिता स्कन्दो दिव्यायुधः पातु भोजो भग्नेशकार्मुकः करो सीतापतिः पातु हृदयं जामदग्नजित् मध्यं पातु करध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रया सुग्रीवेशकटिः पातु शक्तिनि हनुमत्प्रभु ऊरू रघुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत जानुनी सेतकृत् पातु जङ्गे दशमुखान्तका पादो विभीषणः श्रीदः पातु रामोऽखिलं वपु एताम्बराम्बलोपेतां रक्षाय सुकृती पठेत् सचिरायुसुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतलव्योमचारिणच्छद्मचारिण न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरोऽन्यलिप्यतेर्पापे भुक्तिं मुक्तिं च विन्दति जगज्जयत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कण्ठे धार्ये तस्य करस्था सर्वसिद्धया वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान्यथा स्वप्ने राम रक्षामि माहरा तथा लिखितवान् प्राप्त प्रबुद्धो बुधकौशिका आरामकल्पवृक्षाणां विराम सकलापदाम् अभिराम श्रीलोकाणां राम श्रीमान् सनप्रभु तरुणो रूपसम्पन्नो सुकुमारो महाबरो पुण्डरीकविशालाक्षो चीरकृष्णाजिनाम्बरो फलमूलाशिनो दान्तो तापसो ब्रह्मचारिणो पुत्रो दशरथस्येतो भ्रातरो रामलक्ष्मणो शरण्यो सर्वसत्त्वानां श्रेष्ठो सर्वधनुष्मतां रक्षकुलनिहन्तारो त्रायेत्रान्नो रघुत्तमो आतसज्ज धनुषा विषस्पृशा वक्षयाशु गणिसङ्गसङ्गिणो रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रतपति सदैव गच्छतां सन्नद्धं कवची खड्गी चापबाणधरो युवा गच्छन्मनरतोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणा रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्सः पुरुषः पूर्ण कौसल्येयो रघुत्तमा वेदांत वेद्ययत्नेश पुराण पुरुषोत्तमा जानकी वल्लभ श्रीमान् अप्रमेय पराक्रमा इत्येतानि जपन् नित्यं मद्भक्त श्रद्धयान्विता अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशया
रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नाम विरधिर्वेण ते संसारिणो नराः रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरम् करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिराम रघुकुलतिलकं राघवं रावणारिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकरकश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्र चरणो मनसा स्मरामि श्रीरामचन्द्र चरणो वचसा गृह्णामि श्रीरामचन्द्र चरणो शिरसा नमामि श्रीरामचन्द्र चरणो शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचन्द्र स्वामी रामो मत्सखा रामचन्द्र सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तुजनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य त्वं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखा वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदामुपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् वर्जनं भवबीजानां वर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं वरदरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धरम् राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने इति श्री बुधकौशिक विरचितं श्रीराम रक्षा स्तोत्रं संपूर्णं श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। यानंतर भीमरूपी महारुद्रा या मारुती स्तोत्राचं पठण होईल। भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका दीनानाथ हरी रूपा सुंदरा जगदांतरा पाताळ देवता हंता भव्य सिंदूर लेपना लोकनाथा जगन्नाथ प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजांगे उचली वाहू आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भये ब्रह्मांडे मायली नेनो आवळे दत्त पंगती नेत्राग्नी चालल्या ज्वाळा भ्रुकुटी ताटल्या बळे पुच्छते मुरले माता किरीटी कुंडले परी सुवर्ण कटिका सोटी कंटा किंकिणी नागरा ठकारे पर्वता ऐसा मेतका षडपातळो चपरांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंद्राद्री सारिका द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे आणिला मागुती नेला आला गेला मनोगते मनासी टाकिले मागे गतीची तुलना नसे अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे तयाची तुलना कैची ब्रह्ममंदार दाखुते ब्रह्मांडा भोवते वेळे वज्रपुच्छे करू शके तयाची तुलना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले गोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समग्रही
पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करोनिया हित प्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तहि नासती तुटती चिंता आनंदे भीम दर्शने हे धरा 15 श्लोकी लाभली शोभली बरी दृढ देहो निसंदेहो संख्या चंद्र कळा गुणे रामदासी अग्रगणो कपिकुळासी मंडनो रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासति इति श्री रामदास कृतं संकट निरसनम मारुती स्तोत्र संपूर्णम. यानंतरचा पाठ कापसीकर महाराज देतील. श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारे भरणम रघुवीर विमल जसो जोदायक परचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमरो पवन कुमार बल बुद्धि विद्या दो मोहि हरहु कलेश शिकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपि तीन लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवारण सुमति के संगे कंचन वरण विराज सुभेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र ध्वजा विराजे कांधे मुंज जनेऊ साजे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगबंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे आतुर. प्रभु चरित्र सुनिबे गोरसिया राम लखन सीता मन मुंशिया सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज सवारे लाय सजीवन लखन जियाए श्री रघुवर हर्षुर लाए रघुपति कीनी बहुत बड़ाई तुम प्रिय भरत ही सम भाई सहस बदनो तुम रस गावे अस कई श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित ऐसा यम कुबेर दिगपाल कहते कवि कोविद कहि सके कहते तुम उपकार सुग्रीव कीना राम मिलाय राजपद दीना तुम्हारो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना जो सहस्र योजन बल भानु लीलोताई मधुर फल जानु प्रभु मुद्रिका वीर मुखमाई जल गिलांग अजर नाई दुर्गम काज जगत के जेते सुलभ अनुग्रह तुम्हारे तेते राम द्वारे तुम रखवारे हो तना अज्ञात बिन पैसारे सब सुख रहे तुम्हारी शरणा तुम रक्षक कहो डरना अपना तेज समरोहापे तीनों लोक हांकते कापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत बीरा संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जुलावे सब पर राम तपस्वी राजा जिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे चारों जुग प्रताप तुम्हारा है पर सिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदर राम दुलारे अष्ट सिद्धि नौ निधि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंत काल रघुपुर पुर जाई जहाँ जन्म हरि भक्त कहाई और देवता चितना धरई हनुमत से सर्व सुख करे संकट कटे मिटे सब पीरा जो सुमरे हनुमत बलबीरा जय 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 हनुमान गुसाई कृपा कर गुरुदेव की नाई जो सत बार पाठ कर कोई छुटई बंदी महासुख होई जो ये पढ़े हनुमान चालीसा वो ये सिद्ध साकी गोरीसा तुलसीदास सदा हरि चेरा गिजे नाथ हृदय महाडेरा पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसव सुर भूप सियावर रामचंद्र की जय शरणम सियावर रामचंद्र की जय शरणम. अधिकस्य अधिकम फलम. आज अधिक महिना चालू आहे आणि मंचावर संत मंडळी एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक येतच आहेत. कदाचित
अधिक मासातच दिवाळी दसरा व्हावा अशी भगवंताची इच्छा असावी. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, असं इथं सगळं काही आपलं वातावरण तयार झालेलं आहे. यानंतरच्या पुढील कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनासाठी मी चंदुगुरूंना ध्वनिक्षेपक देतो. काही हरकत नाही, धन्यवाद. आत्ताच आपल्या या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचं भूषण असणारे आमचे मित्रवर्य अच्युत महाराज दस्तापूरकर यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. बऱ्या मोठ्या व्यस्ततेमध्ये आता 8:30 वाजता त्यांचं कीर्तन आहे, तरी सुद्धा ते आमच्यावर प्रेम, माया, आपुलकी, जिव्हाळा, लळा हे सगळं असल्यामुळे आमच्याकडे आलेले आहेत. आमच्या या चौधरी लॉन्समध्ये आमच्या चिन्मय भैयावर फार अतोनात प्रेम करणारे आहेत आमचे अच्युत महाराज दस्तापूरकर. आता या ठिकाणी आलेले आमचे हरिभक्तपरायण कापशीकर महाराज, हरिभक्तपरायण कामारीकर महाराज यांचा आपण अगोदर सत्कार करू. आणि त्याचबरोबर आपल्या परभणीचं कुलभूषण असणारे, परभणीची काय म्हणते त्याला नीव ठेवणारे हरिभक्तपरायण माधवभाऊ आजेगावकर यांचंही पवित्र आगमन या ठिकाणी झालेलं आहे. अगोदर सगळ्यांचा सत्कार करते. सर्वात प्रथम वेळात वेळ काढून आलेले आमचे हरिभक्तपरायण अच्युत महाराज दस्तापूरकर यांचा अगोदर सत्कार ते करू नका म्हणले, तरी सर्व महाराजांचं मत आहे अगोदर महाराजांचा सन्मान करायचा. कारण वारकरी संप्रदायामध्ये एकमेव कोणी असेल मालक म्हणून तर आमचे महाराजच आहेत म्हणून सांगितलेले. चला, सन्माननीय राजीव चौधरी यांना विनंती करतो की त्यांनी अगोदर आमच्या मालकाचं स्वागत करायचं आहे. येत्या जानेवारी फेब्रुवारीच्या माध्यमामध्ये आमच्या अच्युत महाराज दस्तापूरकरांनी 8 वर्षापासून एक परिश्रम घेतलेले आहेत. त्याचं फळ आत्ता यायला आहे. आपल्या या परभणी शहरामध्ये परमपूज्य मोरारी बापू यांचं रामायण होणार आहे. 200 देशातून लोक येणार आहेत. या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन सुद्धा तुम्हाला आम्हाला करायचं आहे. आपल्या महाराजाला आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे म्हणून सांगितलेलं आहे. पुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. यानंतर कापशीकर महाराजाचाही सत्कार सन्माननीय अच्युत महाराज दस्तापूरकर करतील. नाही, आधी कापशीकर महाराज हो आहेत ना, कामारीकर महाराज. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. यानंतर कामारीकर महाराजाचा सत्कार मी आमच्या माधवभाऊ आजेगावकर यांना विनंती करतो की त्यांनी कामारीकर महाराजाचा सत्कार करावा. अहो भाग्यम महोभाग्यम. यानंतर मधुसूदन महाराज गिरी, चंद्रकांत महाराज लाठीकर यांचा सत्कार सन्माननीय आमचे सुभाषरावजी जावळे हे करते. मुरलीधर महाराज निवळीकर नांदेड यांचा सत्कार सन्माननीय राजकुमारजी भांबरे यांना विनंती करतो की त्यांनी करायचा आहे. हरिभक्तपरायण माधवभाऊ आजेगावकर यांचा सत्कार सन्माननीय नची काका करतील. परभणी शहरामध्ये
वैदिक पद्धतीनं कर्मकांड करणारे कर्मकांड विद्वान सन्माननीय सुधीर गुरुजी मोरेगावकर यांचा सत्कार ऋषिकेश औंडेकर करतील. त्याचबरोबर अच्युत शास्त्री शेळगावकर किचकट कर्मकांड विद्वान ही त्यांना पदवी आहे, त्यांचाही सत्कार आमचे सुभाष काका जावळे करतील. सन्माननीय हरिभक्तपरायण अच्युत महाराज दस्तापूरकर यांना विनंती करतो की श्री क्षेत्र त्रिधारा संस्थान यामध्ये विश्वस्त असणारे सुभाषरावजी जावळे आणि सन्माननीय राजकुमारजी भांबळे या दोघांचा सत्कार तुमच्या हातून. बर दादा या, दादा या, दोघ जण राजीव चौधरी. दोघांची श्री क्षेत्र त्रिधारा संस्थान येथे ट्रस्टी म्हणून निवड झालेली आहे, त्यामुळे त्यांचं अभिनंदन. राजकुमारजी भांबरे यानंतर नची काकाचाही सत्कार या ठिकाणी ते नेहमी करू नका म्हणतात, पण आज करावंच लागते. एक शाल घालून टाका. त्यांचा सत्कार चिन्मय भैया करतील. सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे. यानंतर हरिभक्तपरायण अच्युत महाराज दस्तापूरकर हे आपल्याला ओघवत्या वाणीमध्ये काही मिनिटं आपल्याची हितगुज करतील. रामकृष्ण हरी. पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक न करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवाशी, गायीन अहर्निशी मुखी नाम, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे. आज एकादशीच्या पर्वकाळावर आपल्या प्रभावती नगरीमध्ये आमच्या चौधरी लॉन्स या ठिकाणी अर्थातच चिन्मय भैया यांच्या संकल्पनेतून त्यांच्या सर्व परिवाराच्या सहकार्याने फार एक स्तुत्य उपक्रम या ठिकाणी होतो आहे. हनुमान चालीसेचे 11 पाठ आणि तदनंतर महाराष्ट्रातून एखाद्या संत महंतांची उपस्थिती, धर्माचार्यांची उपस्थिती, एखाद्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महापुरुषाची उपस्थिती, त्यांना सन्मानित करायचं, आमंत्रित करायचं आणि आमंत्रित करून त्यांच्या मुखातून एक अर्धा तास एक त्यांचं प्रवचन, त्यांची विचारमाला, त्यांची प्रवचनमाला संप्रदायाशी, धर्माशी, संस्कृतीशी ज्यांची नाळ जुटलेली आहे अशा लोकांना या माध्यमातून सद्विचाराची आणि विचाराची देवाणघेवाण व्हावी अशा एक शुद्ध हेतूनं या परिवारानं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. पहिल्या कार्यक्रमापासून मी या कार्यक्रमाचा एक साक्षीदार आहे. आता जवळजवळ आपल्या या उपक्रमाला 22वा उपक्रम आहे आणि आमच्या जिल्ह्याचं वैशिष्ट्यच आहे 22. MS 22 आहे. आम्ही पासिंग आहे आमची. आणि आता चिन्मय पास झाला. काय झाला? वकील साहेब. आणि म्हणून छोट्याशा वयामध्ये या धर्माच्या विचाराशी नाळ जुटलेली या परिवाराची या माध्यमातून आपण सर्वजण मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात. सुदैवाने आजच्या या विचारमालेचे प्रवचनाचे प्रवक्ते आमच्या परिवाराशी त्यांची नाळ जुटलेली आहे. हरिभक्तिपरायण मधुसूदन महाराज कापशीकर. तसं कर्मभूमी जरी त्यांची नांदेड असली, जन्मभूमी परभणी आहे. गोदावरीच्या
तीरावर त्यांचं जन्मगाव आहे शिर्शी बुद्रुक म्हणून, त्याला शिर्शी म्हणतात, सोनपेठ तालुक्यात. आणि सोनपेठ तालुक्याची परभणीला फार कृपा आहे. कशी कृपा आहे? आमच्या गुरुला विचार. रंगनाथ गुरुजींपासून, ब्रह्मीभूत रंगनाथ गुरुजीपासून सोनपेठची आपल्यावर कृपा आहे. आणि आज मधुसूदन महाराजांच्या मुखातून आपल्याला विचार ऐकायचे, आपल्याला प्रवचन ऐकायचे. आमचे भास्कर महाराज कामारीकर फार मोठं व्यक्तिमत्व आहे नांदेडमधलं. आमच्याशी, आमच्या परिवाराशी फार नाळ जुटलेली आहे. कथा कीर्तन, विशेष म्हणजे आता नव्यानं जो मोठ्या महाराजांचा फोटो प्रसारित झाला पंढरपूरच्या सप्ताहात, तो त्यांनी चित्रित केलेला आहे, त्यांनी केलेला आहे. म्हणजे एक देवानं त्यांच्या हातामध्ये ती एक देणगी दिलेली आहे. हुबेहूब चित्र ते स्वतः हातानं रेखाटतात असं व्यक्तिमत्व आहे. अशा, आणि लाटीकर महाराज, त्यांच्यासोबत आलेले सर्व कीर्तनकार, कथाकार, त्यांचे सर्व सहकारी, त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आपण सर्वजण मंडळी महाराजांचे विचार ऐकण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालात. वेळेचं इथं फार बंधन पाळलं जातं, कारण शिअर आहे. तरी मला आमंत्रित का केलं तर मधुसूदन महाराज यायले. चिन्मय म्हणतो की बघा तुमचे महाराज यायलेत, बरं मग मी आलो बाबा. आणि म्हणून महाराजही या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे लगेच आपण विचार ऐकणार आहोत. मला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि आमच्या गुरूंनी जे सांगितलंय, येणाऱ्या काळामध्ये मोरारी बापूच्या कथेचं आयोजन आहे, त्याच्यामध्ये सर्व मंडळींनी माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून आपण सर्वजण कार्यवाहक आहोत. आयोजक हे काही व्यक्ती नाही आहे, आयोजक हा संपूर्ण परभणी जिल्हा आहे, पण कार्यवाहक म्हणून आपण सर्वजण सोबत राहू आणि महाराजांची जन्मशताब्दी आपल्याला त्यावेळी साजरी करायची, याचं आमंत्रण मी आपल्याला आताच देतो. निश्चितच आपली तारीख फायनलच आहे, फक्त उद्घोषणा राहिलेली आहे. आणि असं मला वाटतं की चिन्मयने इथं म्हणजे 22 वेळेस जर हनुमान चालिसेचे 11 पाठ केले तर या भूमीलाही बापूंचे पावलं लागावेत, चरण लागावेत असे संकल्प करतो आणि थांबतो. धन्यवाद. पुन्हा एकदा व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना, आमचे नचू जाधव साहेब आहेत, आमचे सुभाषरावजी जावळे पाट आहेत, ॲडव्होकेट आमचे राजकुमारजी भामरे आहेत, ही सगळी मंडळी, कार्यवाहक आमचे चिन्मयच्या सोबत ऋषिकेशजी आहेत, यांनाही मनापासून धन्यवाद देतो. माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. रामकृष्ण. अजून एका कार्यक्रमाची घोषणा होणार आहे. श्री गुरु हरिभक्त परायण प्रसाद महाराज अंमळनेरकर यांचं प्रभावती नगरीमध्ये दिनांक 16 जून 2026 रोजी आगमन होणार आहे. व्यंकटेश मंदिर येथे दुपारी 2 वाजता महाराजांचं आगमन होणार आहे. आणि सर्वांना विनंती आहे की महाराजांच्या दर्शनाचा आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. व्यंकटेश मंदिर दुपारी 2 वाजता दिनांक 16 जून 2026. संतश्रेष्ठ सखाराम महाराज अंमळनेरकर संस्थानचे प्रसाद महाराज अंमळनेरकर हे 16 जून रोजी येणार आहेत. सर्वांनी नोंद घ्या. यानंतर आपण आपल्या मूळ कार्यक्रमाकडे येऊ. हरिभक्त परायण मधुसूदन महाराज गिरी यांना ओळखत नाही असं आमच्या नांदेड आणि परभणी जिल्ह्यात असं कोणी नाहीच आहे. महाराजांचा भक्ताश्रम प्रसिद्ध तर आहेच, पण महाराजांची भगवत भक्तीकडे लोकांना नेण्याची जी जिद्द आहे ती फार मोठी आहे. ग्रामीण भागामध्ये लोकांना सद्धर्माकडे, सद्वृत्तीकडे, सदाचाराकडे आणण्यासाठी महाराजांनी फार मोठे प्रयत्न केलेले आहेत. मी आपल्याला आणि महाराजात जास्त वेळ न घेता महाराजांना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावे. भगवान परमात्मा अनंत कोटी ब्रह्मांड नायक जगदात्मा श्री गुरूंना प्रणाम करून
आजच्या कार्यक्रमाला मी प्रारंभ करतो. अत्यंत महत्त्वाचा आजचा दिवस आहे. आज हरिदिनी आहे आणि गुरुवारही आहे. आत्ताच हरिभक्तीपरायण परमश्रद्धेय अच्युत महाराज दस्तापूरकर यांनीच जो अभंग प्रारंभाला घेतला त्याच्यावरच मी 2 शब्द काही बोलणार आहे. मला माझ्याकडे फक्त वेळ 20 मिनिटाचा आहे आणि 20 मिनिटामध्ये मला आपल्याला जे माझ्या गुरुदेवाने दिले ते आपल्या पुढे ठेवून मला जायचे. तर कुठलाही कार्यक्रम प्रारंभ करत असताना अगोदर त्यातली जी प्रस्तावना असते ही महत्त्वाची असते. काही 2 मिनिट वेळ त्या कार्यक्रमाला द्यावा लागतो. आमच्याकडे एक अभंग आहे की दाता तोची एक जाणा नारायणा स्मरवी जो. आमच्याकडे दातृत्वाच्या बाबतीमध्ये अनेकाची नावं पुराणामध्ये आलेली आहेत. तर तुकोबाराच्या दृष्टीने खरा दाता कोण आहे, तर जो दाता इतरांना भगवत नामचिंतन करून घेतो तो सगळ्यात मोठा दाता आहे. आणि ते दाता आज आमचे चिन्मयानंद भाऊ आहेत. तरी एवढ्या लोकांना सत्कर्माला लावून त्यांच्याकडून आमच्याकडून हे सत्कर्म करून घेतात याच्या एवढं मोठं दान विश्वामध्ये मोठं कोणतं नाही. तसं तर आपण महाभारतामध्ये किंवा श्रीमद भागवतामध्ये दानाचे अनेक प्रकार आले, त्यात मला जायचं नाही. तर सगळ्यात मोठं दान कोणतं असेल तर सर्वांना नामचिंतन करून घेणं, देवाचं स्मरण करून घेणं हे सगळ्यात मोठं दान आहे. तेव्हा हे जे चिन्मय भाऊचं जे कार्य आहे हे खरोखर वाखाणण्याजोगं आहे. कमी वयामध्ये एवढी धडपड, ज्याला आपण जिज्ञासा म्हणतो, ही एक पेटल्याशिवाय घडत नाही महाराज. मी जेव्हा लहान होतो 1965ची गोष्ट आहे. जनुभाऊ रानडे हे माझे गुरु, तेव्हा ते परभणी जिल्ह्याचे संघप्रचारक होते आणि भाऊ आमच्याकडे यायचे. तेव्हा मी 4वी-5वीला होतो. तर भाऊनी मला काम करत असताना सांगायचे की मधु, डोर टू डोर नाही, हार्ट टू हार्ट करत राहा, भेटत राहा. किती वेळेला भेटायला व्हायचं, इतकी चिकाटी होती भाऊ मध्ये. तर आता खरोखर म्हणजे हृदय भरून येतं भाऊचं नाव काढल्यानंतर. तर ही चिकाटी जी आहे ना, ही चिकाटी अंगात झाल्याशिवाय तुम्ही कुठल्याही धर्माचा कुठल्याही संप्रदायाचा प्रचार करू शकत नाही. भेटावं लागतं, ध्यान ठेवा. तेव्हा ही एक प्रेरणा आहे त्यांच्या पाठीमागं आणि त्या प्रेरणेच्या द्वारा ते प्रेरित होऊन अनेकांना त्यांनी या सत्कर्माला लावलेलं आहे. अतिशय सुंदर पद्धतीनं व्यवसायातून वेळ काढून हे परम कार्य ते करतात. त्यांच्या कार्याला मनापासून मी अभिवादन करतो. हरिभक्तीपरायण आमचे वैकुंठवासीय गुरुवर्य मारुतराव महाराज दस्तापूरकर यांच्यासोबत माझं 67 पासून ते महाराज जाईपर्यंत पूर्ण जीवन महाराजांसोबत गेलेलं आहे. अनेक त्यांचे काही अनुभव आहेत. तर महाराजांनी सगळ्यात महत्त्वाचा जो भाग कोणता असेल तर महाराजांनी बोलत असताना जास्त वेळ त्यांनी नामनिष्ठेवर द्यायचं. व्रताचं महात्म्य सांगत असताना ते एकादशी म्हणायचे आणि नामस्मरणाच्या बाबतीमध्ये त्यांचं एक मत होतं. तेव्हा पंढरी क्षेत्रामध्ये जेव्हा एकादशी व्हायची आषाढी कार्तिकी, तेव्हा महाराजांचा हाच अभंग ठरलेला असायचा की जो आता महाराजांनी म्हणला, बरं का. तर मला दुसरंच मी घेऊन आलो होतो सोबत. पण आमचा वारकऱ्यांचा नियम कसा आहे की पहिल्याने जो धागा धरला त्याला धरून पुढे चालायचं. तसं माझा विचार दुसरा होता. मी महाराजांना बोललोही होतो तसं. पण आता महाराजांनी आपल्या पुढे अभंग ठेवला आणि त्या अभंगाच्या दृष्टीनं मला 2 मिनिटं आपल्याला बोलायचे. तर आपल्यामध्ये सगळ्यामध्ये काही व्रत सांगितले शास्त्राने. आपण सगळे अतिशय विद्वान आहात, सगळी ब्राह्मण मंडळी आहे, वेदशास्त्र संपन्न आहात. तुमच्यासमोर माझ्या एखाद्या गावठी माणसानं काय बोलणार, पण मी जे ऐकलंय माझ्या गुरुदेवांकडून ते आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर शास्त्र काय म्हणतं की प्रत्येकाने कुठलाही संप्रदाय असो एखादं व्रत असावं. ते व्रत कसं असावं, आमचा वैदिक जी संस्कृती आहे ही आमची वैदिक संस्कृती कशी आहे, विज्ञाननिष्ठ संस्कृती आहे. नुसत्या श्रद्धा नाही, याच्यामध्ये विज्ञानही आहे. उपवास एकादशी का करावी याचंही कारण महाराजांनी अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे.
तर हे भागवतामध्ये असं वर्णन आहे. ऐका, एकादशी करत असताना ते त्रयदिनात्मक व्रत आहे. दशमीला एक भुक्त, एक वेळ जेवायचं. हे फक्त ऐकूनच ठेवायचं, कोणी करत नाही हे मला माहिती. एक भुक्त एकदा अर्ध जेवण जेवायचं. एकादशीला पूर्ण व्रत एकादशी करीन उपवासी, आहे की नाही? उपवास केवळ पाण्यावरच करणे. का? जसं आपल्या एखाद्या कारखान्याची क्लिनिंग असते 15 दिवसाला, म्हणजे स्वच्छता मोहीम, तसं अत्यंद्रियाला विश्रांती म्हणून आमच्या शास्त्राने काय सांगितलंय? 15 दिवसाला एक निराहार व्रत सांगितलंय. आता आपण निराहाराचा अर्थ फराळ केला आणि फराळामुळे बऱ्याच लोकांना एकादशीला अजीर्ण होतं, हे काही वेगळं सांगायची आवश्यकता नाही. आणि द्वादशीला पहिल्या प्रहरामध्ये दध्योधन म्हणजे दही आणि भात, म्हणजे ही ऑइलिंग, आपण जे उपवास केला ना अत्यंद्रियाला आतल्या आतड्यांना ही एक ऑइलिंग करावी, अशा पद्धतीचं वैज्ञानिकरण आहे. आणि दुसरा त्याचा अर्थ असा आहे की उपैती वासा, म्हणजे देवाजवळ राहणं, याचंही नाव उपवास असा अर्थ होतो. आणि ते 15 दिवसाला एक एकादशी आपण केली पाहिजे. त्या एकादशीचं महत्व 11व्या स्कंदामध्ये भगवान परमात्मा उद्धवाशी बोलत असताना बोलतात की उद्धवा, सगळ्या व्रतामध्ये श्रेष्ठ व्रत कोणतं असेल तर ती एकादशी आहे. जो एकादशी करतो ना, एकादशीचा व्रतधारी मी नित्य नांदे त्याचे घरी, सर्व पर्व काळाच्या शिरी एकादशी खरी पै माझी. सगळ्या पर्व काळातला पर्व काळ कोणता श्रेष्ठ असेल तर ती एकादशी आहे. तर ती एकादशी कशी करायची आहे? तर उपवासी करायची आहे, बरं का? बरं, एकादशी उपवासी करायची. नंतर काय करायचं? गायीन अहर्निशी मुखे नाम. आता श्रीमद भागवत बघा, आपले सगळं आपण सुज्ञ आहात. भागवतामध्ये भगवंताच्या प्राप्तीची अनेक साधनं सांगितली, बरं का? कारण भागवतामध्ये सप्तम स्कंदामध्ये वर्णन येतं की साधनं सांगत असताना युगपरत्व साधनं बदलतात. त्रतायाम ध्यायते विष्णू, त्रतायुगामध्ये विष्णूचं ध्यान नावाची साधना होती. त्रेतायुगामध्ये यज्ञ नावाची साधना होती. द्वापार युगामध्ये मूर्तीची पूजेची साधना होती. आणि कलियुगामध्ये मात्र नामसंकीर्तन ही साधना आहे. आता ऐका, हे चारही जरी युग असले, तुम्हाला वेळ कमी असल्यामुळे मी विस्तार करत नाही. त्रतायाम ध्यायते विष्णू, त्रतायुगामध्ये विष्णूचं ध्यान नावाची साधना आहे. विष्णूच्या ध्यान नावाच्या साधनेने भगवंताची प्राप्ती होत असे असं वर्णन आहे. ऐका, मग आता ध्यान होतं का? विवेकानंदाने ध्यानयोग नावाचं पुस्तक लिहिलंय. त्यात त्यांनी लिहिलंय की 12 सेकंद जर एका वस्तूवर आपलं मन एकाग्र करता आलं तर तो ध्यान करू शकतो. करून बघा, 12 सेकंद फक्त एकाच वस्तूवर. याच्यातही मला जास्त वेळ द्यायचा नाही. मग ध्यान होऊ शकतं का? आता ध्यान करण्याकरता आपली कोणतीच तयारी नाही, काही कली आहे. म्हणून आता महाराज म्हणतात की आता ध्यान नावाची साधना करता येणं शक्य नाही. ऐकून ठेवा, त्याही काळामध्ये ज्या वेळेला ध्यान नावाची साधना होती त्या त्रतायुगात सुद्धा प्रल्हादाचा उद्धार नामाने झाला. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी, उचलून घेतला कडीवरी भक्त सुखे निवाला. नाम बरवया बरवंट. त्रतायुगामध्ये ध्यान नावाची साधना जरी भागवताने सांगितली असली तर त्याच भागवतामध्ये नामाने उद्धार प्रल्हादाचं वर्णन आहे. आता त्रेतायुगामध्ये यज्ञ नावाची साधना आहे. आता यज्ञ का करावा लागतो याच्यावर स्वतंत्र विषय येईल महाराज. भगवान म्हणतात की यज्ञ का करायचा, तर यज्ञाचं कारण सांगत असताना भगवंताने गीतेमध्ये सांगितलं यज्ञात भवती पर्जन्य. यज्ञामध्ये पाऊस पडतो. पर्यावरणाची शुद्धी करण्याचं काम यज्ञ करतो महाराज. हे ध्यान ठेवा. आमच्या प्रत्येक घराघरामध्ये अग्निहोत्र होतं, मठामध्ये धुनी होती, आमच्या चैत्य असेल, बुद्धविहार असेल, मंदिर असेल, मस्जिद असेल, तिथे चिराग म्हणजे दिवा असतो. दिवा सुद्धा पर्यावरण शुद्धीचं एक साधन आहे, ध्यान ठेवा. म्हणून
त्या काळामध्ये यज्ञ किती आवश्यक आहे, आजही यज्ञ आवश्यक आहे. वेळेला पाऊस का पडत नाही याचं एकमेव कारण आहे आम्ही वैदिक संस्कृती सोडून दिलेली आहे. ध्यान ठेवा. तुम्हाला जर तुमच्या हातात निसर्गाला घ्यायचा असेल तर वैदिक परंपरेने सांगितलेल्या नियमांचं पालन केल्याविना मनुष्य जास्त दिवस जगू शकणार नाही. जसं आता आपल्याकडे शुद्ध पाणी मिळत नाही म्हणून आपण बिस्लरीचा आश्रय केला, बाटली घेऊन फिरतो आपण. पण असा एक काळ येईल की आम्हाला शुद्ध हवा मिळणार नाही. श्रीमंत लोक गॅस सिलेंडर, शुद्ध हवेचे सिलेंडर घेऊन पाठीवर फिरतील आणि गरीब आमच्यासारखे तडफडून मरतील ऑक्सिजनच्या विना. म्हणून एकच पर्याय की यज्ञ करावं लागणार आहे. तुम्हाला घराघरामध्ये अग्निहोत्र करावं लागणार आहे. पवित्र वृक्षारोपण, दानवार म्हणतात महावनी लावावी, वृक्ष लावावं लागतील तुम्हाला. कारण एक पिंपळ जेवढा ऑक्सिजन देतो तेवढी एक तुळशी देते महाराज. 1000 पिंपळ एकीकडे, एक तुळशी एकीकडे. ते आमच्या संतांनी आम्हाला सांगितलंय की गाय तुळशी वृंदावन आणि हिंदू धर्माचे भूषण. पर्यावरण जर तुम्हाला शुद्ध करायचं असेल तर तुळशी आणि गाय तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे. माझा विषयांतर होण्याची मला भीती आहे म्हणून बोलत नाही मी. ध्यान ठेवा. कारण मला बोलताना कळत नाही किती वेळ बोल. मला 20 मिनिट दिले त्यामुळे मला ते नेहमी बघत बघत तुम्हाला बोलावं लागणार आहे. तर मला काय म्हणायचंय तर हे यज्ञ आवश्यक आहे, यज्ञ आवश्यक आहे. पण आता कलीनं घडे साधन. कारण यज्ञ करण्याकरता काय लागतं? भूमीची शुद्धी लागते, देश पात्राची शुद्धी लागते, द्रव्याची शुद्धी लागते, ब्राह्मणाची शुद्धी लागते, यजमानाची. अरे बाबा अवघड कार्यक्रम आहे ती. म्हणून यज्ञ आता कली आहे, कसं शक्य आहे? म्हणून दानवाला म्हणजे योग याग विधी येणे नवे सिद्धी. कारण काय असं का म्हणले? नामाचं महत्व सांगण्याकरता त्याचा थोडासा निषेध केलाय. पण त्याही काळामध्ये त्रेतायुगात सुद्धा अनेक लोकांचा उद्धार नामाने झाल्याचं वर्णन रामायणामध्ये आहे. सुग्रीव बोलतोय महाराज मारुतीला, हे मारुतराय, जन्म मरणाची आवर्ती बुडत होतो मारुती, तुवा लावून श्रीराम भक्ती वानर पंक्ती उद्धरिल्या किंवा मुक्त केले राक्षसा वगैरे प्रमाणे येतात. त्याही करता त्रेतायुगामध्ये सुद्धा अनेकांचा उद्धार नामाने झाला. नाम साधन श्रेष्ठ आहे. आता द्वापारे परिचर्यायाम, द्वापार युगामध्ये यज्ञ म्हणजे सगुण मूर्तीच्या पूजेने भगवंताची प्राप्ती व्हायची. आता होईल का आपल्याला? आता आपल्याकडे पूजेची व्यवस्था कोण पूजा करतं महाराज? आता फार झालं तर पूजेचं काम कोणावर राहतं? बारक्या पिंट्यावर जाय पूजा कर. त्याला काय आव्हान माहित आहे का? त्याला काही विसर्जन माहित आहे? कोणत्या देवाला काय? फार वनवास आहे. खेड्यापाड्यात तर कोणी बघत नाही. आणि आम्हाला म्हणतात महाराज तुम्ही आत या, महाराज तुमचे पावलं पडू द्या. कशाला पडू द्या? घरात गेल्यानंतर आम्ही काय पाहतो? काही पाहत नाही त्याचं. आम्ही देवघर पाहतो. काही काही घरी गेल्यानंतर देव रडतात आम्हाला पाहिल्यानंतर. एकूण भिताडांमधून ते उतरणीच्या मध्ये देवार असतो महाराज. हे कुजून गेलेलं एक नारळ असतं, वंड नारळ एक गाडगं राहतं. विठ्ठल रुक्माईचं फाउंडेशन ढिलं झालेलं. विठ्ठल पुढे गेला, रुक्माई मागे गेली. अशी दुरावस्था त्या देवांची मला धूळ पडलेली आहे. मग शक्य आहे का आता? ऐका, त्याही काळामध्ये सुद्धा कृता त्रेता द्वापार युगात सुद्धा काय झालेलं आहे? अनेकांचा उद्धार नामाने झालेला आहे. अशी अनेक प्रमाण आपल्या समोर आहेत. योगी या मुनिजन ध्यानी, जे सुख आशनी सयनी, हरिसुख फावले रे, गोकुळच्या गोळ्या गोपी गोधना सकळा, हरिसुख फावले रे. त्याही काळामध्ये नामाने उद्धार झाला. आणि कलियुगाचा तर प्रश्नच नाही. कलो संकीर्तने, कलियुगा माझी करावी कीर्तन, आणि तेने नारायण धील भेटी. प्रत्येकाना भगवत प्राप्तीचं मुख्य साधन कोणतं असेल तर हरिभक्ती पर वैकुंठवासी मारुती महाराज सांगायचे. दुसरं साधनच करायचं नाही, फक्त नाम साधना. मग कोणी म्हणतील महाराज तुमची नाम साधन आहे कधी करायची? काय त्याला वेळ वाळ असं काही एकादशी पर्व काळ? महाराज म्हणे तसं काही नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काय फल मिळेल? दोन्ही पक्ष पाही उद्धरती. दोन्ही पक्ष म्हणजे आईचा पक्ष आणि बापाचा पक्ष. मात्र पितृभ्राता सगोत्र अपार. सगोत्र कशाला म्हणले? एका गोत्रापासून 7 गोत्रापर्यंत गोत्र म्हणतात आणि 7 गोत्रापासून 21 पिढ्यापर्यंत त्याला सगोत्र म्हणतात. आईचं सगोत्र आणि बापाचं सगोत्र म्हणजे एकेवी दोन्ही 42 कुळाचा उद्धार एक नामधारक करू शकतो. इतकी नामसाधना श्रेष्ठ आहे. म्हणून सगळ्या संतांचं नामाच्या बाबतीमध्ये एक मत आहे.
ज्ञानोबा म्हणतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी एक तत्व नाम दृढ धरी म्हणा. आपण सगळे सुज्ञ आहात, वेळ पुढे चालले, तुमचा नियम आहे आणि मी आप्पांचा शिष्य आहे. आप्पाचं 1 सेकंद माझं प्रवचन होतं कला मंदिरला, 1 सेकंद लेट झालो, दुसरं पोरग पशवीला आपण 1 मिनिट सुद्धा, तरी पण मला मोह का होतो, मलाही अशी श्रुती मिळत नाहीत महाराज. आम्ही काम कुठं करतो, तंड्यावर खेड्यावर पाड्यावर, आम्ही स्थानिकचे कार्यकर्ते आणि पडद्याच्या मागून काम करतो. त्यामुळे असे सुशिक्षित माणसं फारशी आमच्या प्रवचन कीर्तनाती करत नसतात आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना पाहिलं, एवढी ब्रह्मवृंद मंडळी, माझ्यापेक्षा कितीतरी विद्वान मंडळी आहात, पण तुम्ही ऐकतात, त्याच्यामुळे मला थोडा मोह झाला, मला माफ करा. तर सगळ्यामध्ये उच्च साधना कोणती असेल तरी नामसाधना आहे आणि ही नामसाधना आपण प्रत्येक एकादशीला घडवून आणता. या जगतामध्ये 3च देव आहेत जे स्मृतिगामी आहेत. स्मृतिगामी स्मरण केल्या केल्या प्रगट होणारे 3च दैवत आहेत, भगवान दत्तात्रय, नारद आणि भगवान मारुतीराय. हे 3 दैवत आहेत. असं नाव हनुमंत म्हणल्याबरोबर पुढे उभं राहतात. अशी शीघ्र साधनेमध्ये येणारी दैवत आहेत आणि बल बुद्धी विद्या सगळं देणार हे मारुतीराय आहेत. भगवान परमात्म्याकडे जे 6 गुण आहेत ते 6 गुण देत असताना भगवंताने 6 गुणांचं वाटप केलं. तर यशे गौरवीला मारुती पहिला यश कुणाला दिलं, मारुतीरायांना. म्हणून मारुती महाराज म्हणायचे की तुका म्हणे संकट आला आणि शरण जावे मारुतीला. तुम्हाला यश विद्या बुद्धी सगळं जर हवं असेल तर तुम्ही काय करा, मारुतीरायांची सगळ्यांनी सेवा करावी. त्यांना हनुमंतरायला महावैष्णव म्हणलेलं आहे आणि अशा महावैष्णवांची साधना माता भगिनीसह आपण या ठिकाणी करतात. विशेषत्वाने बालमंडळी घेऊन करतात. आता ती अत्यंत आवश्यकता आहे, कारण आता कीर्तन प्रवचनानं म्हणलं की सगळे रिटायरच माणसं येतात. ध्यान ठेवा, म्हणजे अतिशयोक्ती नाही, कारण ते काम नसतं ना बाबा. तसं नाही, आता गरज बालांची आणि तरुणांची आहे. या देशाला गरज कुणाची आहे, बालांची. खरं बालावर संस्कार झाले पाहिजे. आता आमच्याकडे लोक देतात महाराज पप्प्या बिघडला. अरे पप्प्या बिघडला नाही, पप्प्याला संगत वाईट लागली. ध्यान ठेवा. आणि म्हणजे चांगल्या संगतीमध्ये लेकर आणण्याकरता हे फार मोठं काम भावाने उभं केलेलं आहे. पोट भरून तुमच्या या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा आहेत आणि एवढीच विनंती करतो की मी अधिक वेळ घेतल्याबद्दल मला माफ करा. आणि अधिकीर भाऊनी जर सांगितलं, आमच्याकडे खूप काही चांगली बोलणारी व्यक्ती आहेत, सुंदर सुटसुटीत बोलणारी मंडळी आहे. मी तरी थोडा ग्राम्य आहे, तर आमच्यापेक्षा काही मंडळी बोलणारी आहे. आपल्या सर्वांचं दर्शन झालं, दर्शनाचा योग आला. हे चालते ज्ञानाचे बिंब म्हणले ज्ञानोबा आहे, त्यांना भूदेव म्हणलं. या सगळ्या भूदेवांचं दर्शनही आज एकादशी दिवशी घडलं. महाराजही आले आणि मारुती महाराज आत्माबाई पुत्र या न्यायाने प्रत्यक्ष अच्युत महाराज म्हणजे आम्ही मारुती महाराज म्हणून त्यांच्याकडे पाहतो. त्यांचंही दर्शन झाल्याबद्दल खूप खूप आजचा आनंद वाटला. झालेली सेवा म्हणण्यापेक्षा गुरुवर्यांनी करून घेतलेली सेवा गुरुदेव चरणी अर्पण करून मी माझ्या वाणीला विराम देतो. कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, राजाधि रामचंद्र भगवान की, कपिवर्य हनुमान महाराज की जय. धन्यवाद महाराज. नामस्मरणाचं महत्त्व आपण सांगितलं. मोरोपंतानं तर एका केकावलीत म्हणलंय, नामस्मरण किती सोपं आहे आणि लोकांनी कारणं जर सांगत असतील नामस्मरण नाही करू शकत, तर मोरोपंत म्हणतो, अहो येता जाता उठत बसता कार्य करता, सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळिता, घरी दारी शय्ये रती सुखाचे अवसरी, समस्ताची लज्जा त्यजून भगवत चिंतन करी. भगवत चिंतनासाठी कुठलीही वेळ लागत नाही आणि नामस्मरण हाच खरा या कलियुगामध्ये उद्धारून जाण्यासाठीचा उपाय. मी चंदुगुरूंना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपण समारोपाकडे आलेलो आहोत. आत्ताच या ठिकाणी श्री क्षेत्र त्रिधारा संस्थानचे अध्यक्ष माननीय शिवाजीरावजी भरोसे यांचं आगमन झालेलं आहे. आज त्यांच्या हातून आरती होणार आहे. तर सर्वात प्रथम त्यांनी या ठिकाणी वेळात वेळ काढून आलेले आहेत, तर त्यांचा सत्कार करण्यासाठी मी ॲडव्होकेट राजीव चौधरी यांना विनंती करतो की त्यांनी अगोदर सत्कार करावा. सत्कार झालं की आरती, आरती झालं की प्रसाद, प्रसाद झालं की दूध. ओंकारनाथ भगवान की जय. गोविंदा गोविंदा.
इकरदना गजवदना देवा इकरदना गजवदना देवा लंबोदर सगुणा हो देवा लंबोदर सगुणा हो देवा मूषक वाहन वरदा देवा मूषक वाहन वरदा देवा विद्यानिधि गहना हो देवा विद्यानिधि गहना हो देवा पार्वती पुत्र गजानन देवा पार्वती पुत्र गजानन देवा जय 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 नाथा हो देवा जय 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 नाथा हो देवा इकरदना गजवदना देवा इकरदना गजवदना देवा लंबोदर सगुणा हो देवा लंबोदर सगुणा हो देवा सत्राने उड्डाण हुंकार बदली कैला हुंकार सिंधुर्जगरणी कराळे ब्रह्मांड धागे त्रिभुवनी सुरवरणी चर्चा झाल्या परणी जय देव जय हनुमंता हो स्वामी हनुमंता तुमचे प्रसादे नभीरता जय देव दुमली पाताळी उठला प्रतिशब्द फडफडला धर्मयुद्ध मागे आलेलं कराळे ब्रह्मांड उडगा उच्छेद रामे रामदासा शक्तीला शोध जय देव जय हनुमंता ओ स्वामी हनुमंता तुमचे प्रसादे नभीरता जय देव कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि तारमालान्तविधाय कपालमालां गिरिशेखराय दिव्याम्बराय नमः शिवाय कर्पूरदित्यार्तिं समर्पयामि अंजनी सुताय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्तः प्रचोदयात् मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि महाराज भगवान की जय श्री राम जय श्री राम जय श्री राम नची काकांच्या उपक्रमातून आपण सर्वांना भेटवस्तू देणार आहोत. सर्व बालगोपालांना छोट्या छोट्या मुलींना विनंती आहे की त्यांनी भेटवस्तू घेण्यासाठी मंचावर यावं. लड्डाजींच्या नातीनं मागच्या वेळेला खूप छान हनुमान चालीसा म्हणला होता. मागच्या वेळेस तिला भेटवस्तू म्हणून विठ्ठलाची मूर्ती द्यायची राहिली होती. मी आजोबांना विनंती करतो की नातीच्या वतीनं तिची भेटवस्तू स्वीकार करा. या कुंडलिक वरदा हरी विठ्ठल.